जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, बजाजद्वारे लॉन्च करण्यात आलेल्या जगातील पहिल्या CNG बाईकचं नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच या CNG बाईकला फ्रीडम असं नाव देण्यात आलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 9 जुलै रोजी कोणत्या देशाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपॉस्टल या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? मित्रांनो, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेले आहेत व त्यांना रशिया भेटीदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. हा जो पुरस्कार आहे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2019 मध्ये जाहीर करण्यात आला होता. फक्त त्याचं वितरण आता 2024 मध्ये करण्यात आलेलं आहे. हा पुरस्कार मिळवणारे मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. या पुरस्काराने रशियाने याआधी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना सुद्धा सन्मानित केलं होतं. या पुरस्काराविषयी एक्स्ट्रा माहितीमध्ये हे सुद्धा नोट करून घ्या. हा पुरस्कार 1698 मध्ये झार पीटर द ग्रेटने रशियाचे संरक्षक संत सेंट अँड्रू यांच्या सन्मानार्थ स्थापन केला होता व या पुरस्कारामध्ये निळ्या रंगाची सेज, सेंट अँड्रूचा क्रॉस असलेला बिल्ला आणि एका ताऱ्याचा समावेश असतो. मित्रांनो, याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत 15 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. 2023 मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रीसद्वारे ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर, फ्रान्सद्वारे ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर, इजिप्तद्वारे ऑर्डर ऑफ द नाईल, पापुआ न्यू गिनी या देशाद्वारे ग्रँड कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू, फिजी या देशाद्वारे द कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी, रिपब्लिक ऑफ पलाव देशाद्वारे ए बाल्क अवॉर्ड, तर 22 मार्च 2024 रोजी भूतान या देशाद्वारे ऑर्डर ऑफ द ड्रूक गाल्पो या पुरस्काराने मोदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. याबरोबरच मोदी यांना US, बहारीन, मालदीव, संयुक्त अरब अमिरात, पॅलेस्टाईन, अफगाणिस्तान व सौदी अरेबिया या देशांनी सुद्धा सन्मानित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, 2024चा सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला जाहीर झाला आहे? तर 2024चा सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार हा आपल्या महाराष्ट्राला जाहीर झालेला आहे. या पुरस्काराबाबतची घोषणा 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने केली असून या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल पी सदाशिवम हे या समितीचे अध्यक्ष होते व त्यांनी या पुरस्काराची घोषणा केलेली आहे. हा पुरस्कार 10 जुलै रोजी म्हणजेच आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे. 2023 मध्ये या पुरस्काराने बिहारला तर 2022 मध्ये उत्तर प्रदेश या राज्याला सन्मानित करण्यात आलं होतं. हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 2008 मध्ये ॲग्रिकल्चर टुडे ग्रुपद्वारे MS स्वामीनाथन यांच्या संकल्पनेतून या पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती. बरं मित्रांनो, आपल्याला जर असं विचारलं की कोणते राज्य हे देशातील सर्वात मोठे बांबू मिशन जाहीर करणारे राज्य ठरलं आहे? तर महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे बांबू मिशन जाहीर करणारं राज्य ठरलेलं आहे. नुकतेच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात 21 लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड मिशन हाती घेण्यात आलं आहे. बरं, महाराष्ट्रामध्ये एकूण निव्वळ पेरणी क्षेत्र किती आहे? तर 54% क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये निव्वळ पेरणी क्षेत्र आहे. तसेच वनाखालील क्षेत्र हे 17% आहे. लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन 12%, लागवड न केलेली इतर जमीन 8%, तर पडीत जमीन ही 9% इतकी आहे. ही माहिती महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2023-24च्या अहवालातील आहे. हे सुद्धा नोट करून घ्या. एक्झाम मध्ये या माहितीवरून बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीवर आधारित अजून एक प्रश्न पहा. यात आपल्याला पशुधन व त्यांचं महाराष्ट्रातील टक्केवारीतील प्रमाण अशा जोड्या लावायच्या आहेत. 2023-24च्या आर्थिक पाहणी अहवालातील माहितीनुसार महाराष्ट्रात गायी व बैलांची संख्या ही 42.3% इतकी आहे. म्हशी व रेड्यांची संख्या 16.9%, मेंढ्यांची संख्या 8.1%, तर शेळ्यांची संख्या ही 32.1% इतकी आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हा चार्ट सुद्धा पहा. ही माहिती पशुगणना 2019च्या अहवालावर आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे शेफ डी मिशन मराठीत सांगायचं झालं तर पथ प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे पथ प्रमुख म्हणून गगन नारंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मित्रांनो, गगन नारंग यापूर्वी भारतीय पथकाचे उपप्रमुख होते, मात्र मेरी कोम यांनी पथप्रमुख पदावरून राजीनामा दिल्यानंतर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. गगन नारंग हे एक माजी नेमबाज असून त्यांनी 2012च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी कांस्य पदक पटकावलं होतं. गगन नारंग यांच्याबरोबरच बॅडमिंटनपटू PV सिंधू यांची आगामी पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताची महिला ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. मित्रांनो, याआधीच भारताच्या पुरुष ध्वजवाहकाची नियुक्ती करण्यात आली होती. तर भारताचे पुरुष ध्वजवाहक कोण असणार आहेत? तर टेबल टेनिसपटू अचंता शरद कमल हे भारताचे पुरुष ध्वजवाहक असणार आहेत. याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहेत. यामध्ये सुवर्ण पदक विजेत्यांना $50,000 देण्यात येणार आहेत. तसेच यावेळेस ऑलिम्पिकमधील ट्रॅक हा जांभळ्या रंगाचा असणार आहे व या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच ब्रेकिंग या खेळाचा समावेश करण्यात आला असून 2024च्या ऑलिम्पिकसाठी भारताचे मशालवाहक हे अभिनव बिंद्रा असतील. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर महिला उद्योजकता मंचाद्वारे महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी कोणत्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच महिला उद्योजकता मंचाद्वारे महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी सेहर या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. हा जो कार्यक्रम आहे हा एक सर्वसमावेशक क्रेडिट एज्युकेशन प्रोग्राम असून महिला उद्योजकांमध्ये आर्थिक साक्षरता आणि व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी हा कार्यक्रम डिझाईन करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी महिला उद्योजकता मंचाने ट्रान्स युनियन सिबिल यांच्याशी करार केला आहे. तुमच्या माहितीसाठी हे सुद्धा नोट करून घ्या. भारतात सध्या एकूण 63 दशलक्ष सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग असून त्यापैकी सुमारे 20% उद्योग हे महिलांचे आहेत व त्या महिला उद्योजकांना सिहर या कार्यक्रमाचा फायदा होईल. प्रश्न क्रमांक 6, विश्वंभरा डॉक्टर सी नारायण रेड्डी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर हा विश्वंभरा डॉक्टर सी नारायण रेड्डी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार शिवशंकरी यांना जाहीर झाला आहे. शिवशंकरी या एक तमिळ लेखिका असून त्यांना त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचं स्वरूप काय आहे? तर या पुरस्कारामध्ये 5 लाख रुपये व स्मृती चिन्ह देण्यात येतं. या पुरस्काराचं वितरण 29 जुलै रोजी हैदराबादमध्ये होईल. मित्रांनो, शिवशंकरी हे नाव याआधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे, कारण शिवशंकरी यांना 2022च्या सरस्वती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या कंपनीने देशातील पहिला टुरिझम इंडेक्स फंड सुरू केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच टाटा म्युच्युअल फंड या कंपनीने देशातील पहिला टुरिझम इंडेक्स फंड सुरू केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, जनरेटिव्ह AI पेटंटमध्ये कोणत्या देशाने अग्रस्थान पटकावले? तर जनरेटिव्ह AI पेटंटमध्ये चीन या देशाने प्रथम स्थान पटकावलेलं आहे. चीन या देशाने आतापर्यंत जनरेटिव्ह AI मध्ये 38,210 पेटंट मिळवलेले आहेत. त्यानंतर 6,276 पेटंटसह अमेरिका आहे, तिसऱ्यावर 4,155 पेटंटसह दक्षिण कोरिया, चौथ्या क्रमांकावर जपान, तर 1,350 पेटंटसह भारत हा 5व्या स्थानी आहे. भारताने आता युकेला मागे टाकला आहे. युके भारतानंतर 6व्या क्रमांकावर असून युकेमध्ये एकूण 714 पेटंट आहेत. आता हा प्रश्न पहा, हाथसर चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एका न्यायिक आयोगाची स्थापना करण्यात आली? तर हा जो न्यायिक आयोग आहे याचे अध्यक्ष हे ब्रिजेश कुमार श्रीवास्तव आहेत. ब्रिजेश कुमार श्रीवास्तव हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असून ते या हाथसर चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी न्यायिक आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. या आयोगामध्ये इतर जे 2 सदस्य आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये हेमंतराव व भावेश कुमार सिंग या 2 सदस्यांचा देखील समावेश आहे. प्रश्न क्रमांक 10, T20 वर्ल्ड कप नंतर खालीलपैकी कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्तीची घोषणा केली आहे? तर यामध्ये रोहित शर्मा, ब्रायन मसाबा आणि सायब्रांट एजलब्रेस्ट या 3ही खेळाडूंचा समावेश होतो. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, रोहित शर्मा बरोबरच भारताच्या विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यांच्याविषयी हे पॉइंट नोट करून घ्या. विराट कोहली यांनी आपला पहिला T20 सामना 2010 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध खेळला होता. रोहित शर्मा यांनी आपला पहिला T20 सामना 2007 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता. तर रवींद्र जडेजा यांनी आपला पहिला T20 सामना 2009 मध्ये श्रीलंका या देशाविरुद्ध खेळला होता. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा,
दरवर्षी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस आहे हा दरवर्षी 10 जुलै रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पहिल्यांदा 2001 मध्ये साजरा करण्यात आला होता. बरं, एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात येतं की नील क्रांती कशाशी संबंधित आहे? तर नील क्रांती ही मत्स्य व सागरी उत्पादनाशी संबंधित आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. ऑलिम्पिकच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.